नमस्कार. उपरा होय उपरा. सोलापूर लोकसभा मतदारसंघात राम सातपुतेंची उमेदवारी मिळाली आणि राम सातपुते उपरा असल्याची जाणीव सोलापुरात लढणाऱ्या दुसऱ्या काँग्रेसच्या उमेदवाराला झाली. सुशील कुमार शिंदेंच्या कन्या आणि विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते हे उपरे असल्याचं अधोरेखित करणारी पोस्ट आणि त्यांचं स्वागत करणारी पोस्ट लिहिली. स्वागत करायची अनोखी पद्धत प्रणितीताईंनी अवलंबलेली आहे. म्हणजे प्रणिती शिंदे सोलापूरच्या आमदार आहेत, तर राम सातपुते हे सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरसचे आमदार आहेत. तरीही राम सातपुते हे उपरे होतात याचं मला आश्चर्य आहे. कारण राम सातपुतेंना उपरं म्हणण्याचं कारण ते आष्टी तालुक्यातले मूळचे आहेत असं आहे. पण आष्टी तालुक्यातल्या मूळचे असलेल्या राम सातपुतेने आणि त्यांच्या वडिलांनी सोलापूर जिल्ह्यातल्या साखर कारखान्यात ऊसतोड कामगार म्हणून काम केलंय हे कदाचित प्रणितीताई विसरले असतील. मी राम सातपुतेची बाजू यासाठी घेतोय की रामला उपरा म्हणून नाकारण्याचा अधिकार आहे का हे तपासलं पाहिजे. मागची 5 वर्ष रामनी माळशिरस विधानसभा मतदारसंघाची सेवा केलेली आहे आणि त्याच्या वडिलांनी, म्हणजे राम खरं तर माझ्यापेक्षा कमी वयानी आहे म्हणून मी अशी आपुलकीची भाषा वापरतोय, त्याच्या वडिलांनी त्या जिल्ह्यामध्ये या साखर सम्राटांच्या कारखान्यात ऊसतोडीचं काम केलंय. रामच्या विषयात काही प्रश्न उपस्थित केले गेले. ऊसतोड कामगारांचा मुलगा कार कशी घेऊ शकतो, रामच्या नावावर कोणती कार नाही, राम दुसऱ्याची कार वापरतो. एवढा बंगला कसा बांधू शकतो, तर आमदाराची 2.5 लाख पगार मिळायला लागल्यावर 60 लाख रुपये एक पतसंस्था कर्ज देते आणि त्या पतसंस्थेचं कर्ज घेऊन राम सातपुते आपलं घर उभा करू शकतात. राम सातपुतेचं लग्न 5 स्टार हॉटेलात का झालं असं विचारणाऱ्यांसाठी राम सातपुतेच्या पत्नी संस्कृती या एक छोटीशी IT कंपनी चालवतात आणि आपल्या हाऊसमौजेसाठी 5 स्टारला लग्न करणे आणि विमानाच्या बिझनेस क्लासमध्ये बसून जाणे अशी गोष्ट करू शकतात. लोकांच्या चपला शिवणाऱ्या आणि ऊसतोड काम करणाऱ्या माणसानं आपली हाऊसमौज करायचीच नाही का? रामची प्रॉपर्टी कशी वाढली असा प्रश्न विचारणाऱ्यांना उत्तर म्हणून मला एकच काम सांगायचं आहे. जे पट्टेवाले म्हणून कोर्टात काम करत होते त्यांची प्रॉपर्टी कशी वाढली याचाही अभ्यास करा. मग कर्ज घेऊन रामच्या वाढलेल्या प्रॉपर्टीचा विचार करता येऊ शकेल. जाऊ दे, त्यावर फार भाष्य नाही करायचं आहे. आपल्याला उपरा या शब्दावरती भाष्य करायचं आहे. उपरा, राम उपरा आहे. मग राम उपरा असेल तर राम सोबत अजून कोण कोण उपरं होतं जरा बघितलं पाहिजे. प्रणिती शिंदेंनी त्या उपरेपणाची जाणीव आपल्या मनात ठेवायला पाहिजे. प्रणितीताई, सोलापूर आणि पंढरपूर ही 2 लोकसभा मतदारसंघ वेगवेगळी होती. पंढरपूर त्या काळामध्ये आरक्षित होता आणि पंढरपूर लोकसभा मतदारसंघात सातत्यानं निवडून येणारे संदीपान थोरात हे सोलापूर जिल्ह्यातले होते, सोलापूर लोकसभा मतदारसंघातले होते आणि पंढरपूर मधून ते उभे राहायचे. तेव्हा संदीपान थोरात उपरे होते. आपल्या जन्माच्याही आधी थोरात खासदार म्हणून निवडून येत होते, ते उपरे होते. लातूर लोकसभा मतदारसंघ जेव्हा पहिल्यांदा आरक्षित झाला तेव्हा त्या लोकसभा मतदारसंघात इचलकरंजीवरून माणूस बोलवून तुमच्याच काँग्रेस पक्षाने लातूरमधून खासदार केलेलं होतं. तेव्हा इचलकरंजीचा माणूस लातूरमध्ये उपराच होता याचं भान प्रणितीताईंनी ठेवणं आवश्यक आहे. जाऊ दे, माढा लोकसभा मतदारसंघाचा विचार करा ना. आताच्या सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर उडाला आणि माढा झाला, त्या माढा लोकसभा मतदारसंघाचा विचार करता. माढा लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदा ज्या वेळेला परिसीमनानंतर निवडणूक झाली तेव्हा बारामती लोकसभा मतदारसंघातल्या शरदचंद्र पवारांना माढ्यात उभं करून त्यांना माढ्याचं खासदार केलं होतं. याची विस्मृती बहुतेक करून प्रणिती शिंदेंना झालेली असावी, म्हणून पवारांच्या माढ्यातल्या उपरेपणाची जाणीव मला करून द्यावी लागेल. प्रणितीताई, काही गोष्टी तर अशा आहेत ना ज्या आपल्या जन्माच्या आधीपासूनच्या मला सांगाव्या लागतील. रामटेक लोकसभा मतदारसंघामधून आंध्र प्रदेशाच्या नंदियाल लोकसभा मतदारसंघातील पामलमूर्ती व्यंकट नरसिंहराव PV नरसिंहराव यांना उभं केलं गेलं होतं नागपूर जवळच्या रामटेक मधून.
आणि ते रामटेकचे खासदार झाले होते तेव्हा रामटेकच्या मतदारांनी PV उपरे होते असा प्रश्न कधीच विचारला नाही. येतंय ना, कळतंय ना, समजतंय ना, याची जाणीव आपल्या मनामध्ये असली पाहिजे. आसे तो हिमाचल पसरलेल्या भारतात गुलाम नबी आझादांना, काश्मीरच्या गुलाम नबी आझादांना महाराष्ट्राच्या अकोल्यातून खासदार केलं होतं याचं भान कदाचित काँग्रेसने केलं होतं म्हणून प्रणितीताईंना उरलेलं नसेल. पण प्रणितीताई, गुलाम नबी आझादांना काँग्रेसनंच काश्मीरमधून बोलावून महाराष्ट्रातून खासदार केलं होतं हे कदाचित लक्षात ठेवणं आवश्यक आहे. अब्दुल रहमान अंतुले, आणखी नाव आहेत हो, एवढ्या नावावर नाही भागत. अब्दुल रहमान अंतुले जे मूळचे रायगड जिल्ह्यातील, त्यांना छत्रपती संभाजीनगर म्हणजे तत्कालीन औरंगाबाद मधून उमेदवारी देणारा काँग्रेसच पक्ष होता याचं भान असणं आवश्यक आहे. रफिक झकेरिया, कुठलेच मूळचे प्रणितीताई शोधा, पण त्यांना छत्रपती संभाजीनगर मध्ये आणून इथलं आमदार करून त्यांना मंत्री केलं गेलं याची आठवण कदाचित प्रणितीताईंना नसावी. सुशील कुमार शिंदे त्यांना करून देतील अशी साधारणशी अपेक्षा ठेवूया, कारण वृद्धावस्था आली असली तरी सुशील कुमार शिंदेचं विस्मरण झालेलं नसेल. दो हंसों का जोडा मधल्या विलासराव देशमुखांनी केलेली कृती सुद्धा सुशील कुमार शिंदेंनी सांगून द्यावी, इचलकरंजीच्या माणसाला लातूरमधून खासदार केल्याची. राज्यसभेच्या निवडणुका नुकत्याच झाल्या तेव्हा उत्तर प्रदेशच्या मुस्लिम बांधवाला महाराष्ट्रातून खासदार केलं काँग्रेसनं. त्या उपरेपणाची जाणीव प्रणितीताईंनी ठेवणं आवश्यक आहे, एवढंच मला सांगायचंय. उत्तर प्रदेशातल्या कृपाशंकर सिंहांना महाराष्ट्रातून, मुंबईतून आमदार करून राज्याचा मंत्री केलं जातं. या उपरेपणाची जाणीव काँग्रेसने केलेल्या असली पाहिजे, एवढंच मला छोटीशी गोष्ट त्यांना सांगायची आहे. कदाचित त्या लक्षात ठेवत असतील. तुमच्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी, हो सर्वोच्चच, कारण कुणालाही अध्यक्ष केलं तरी नेता सर्वोच्चच असतात, सोनिया गांधी. या सोनिया गांधींनी आता नुकतंच उत्तर प्रदेशचं रायबरेली सोडून राजस्थानातून राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा सोनिया गांधीचं राजस्थानातलं उपरेपण प्रणितीताईंनी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. बाकी तुमच्या पक्षाचे युवराज राहुल गांधी, शेवटाकडे घेतो, राहुल गांधी यांना वायनाड मधून खासदार केलं गेलं केरळात. तेव्हा राहुल गांधींचं उपरेपण यांच्या लक्षात आहे की नाही, मला मोठा प्रश्न पडतो. उपरेपणाचे विषय काढायचे आले तर अनेकांचे काढता येऊ शकतात. हे उपरेपण आपल्याकडं खूप आहे याची जाणीव ठेवावी आणि मगच राम सातपुतेंना उपरा म्हणावं, एवढीच छोटीशी अपेक्षा. नमस्कार.